माणसाचा एक स्वभाव आहे, जेवढे पृथ्वीवरचे माणसं आहेत बरं का तेवढेच, त्याच्यामध्ये देश धर्म जात वगैरे असं काही नाही. सगळ्या माणसा तर खोड केल्याशिवाय राहत नाही करे. विठ्ठल आणि तो स्वभाव असा आहे, प्रत्येक माणसाला कौतुक करून घेण्याची इच्छा असते. त्याला काय नाव द्यायचे ते तुम्ही ठरवा. आणि कौतुक करून घेण्याच्या नादामध्ये जे काम अशक्य आहेत त्या कामाकडे माणसं झुकतात. अशक्य, पुरुषाचं बोलतोय बरं का, अशक्य कामाकडे झुकतात. आणि स्त्रिया ज्या आहेत ते सौंदर्याकडे झुकतात. दुसरं काय करू शकतात ते? त्या काळामध्ये घरात बांधलेले आहेत, कामाला काही नाहीत, मग त्यांनी आपलं सौंदर्य दाखवणं म्हणून ही जी दोन बाजारपेठ जास्त खुलल्यात त्या. अशा अशा क्रीम आलेल्या आहेत, तुम्हाला पण माहिती. 15 दिवसामध्ये गोरं, 15 दिवसात गोरं नाही आले ते पैसे परत करा. आता ज्ञानोबा म्हणतात काळे गोरे पण धुतले फिटवणेने, पण ती मार्केटिंग म्हणतात त्याला. सौंदर्य आणि त्याचं एक स्वभाव आहे बरं का, असं म्हणजे काही टीका करतो अशातला भाग नाही. थोडा जरी बदल झाला ना स्वभावामध्ये तरी ते इन्क्वायरी करतात. समजा कीर्तनकार आहेत, कीर्तन केलं त्यांनी आणि कुणीच काही जर बोललं नाही तर कीर्तनकार उदास होतो. काहीच प्रतिक्रिया नाही लोकांची. नाही असले तर हा रडायला लागतो. कधी कधी आमच्या एका कीर्तनकाराला जोक करता येत नव्हती. ती पण एक कला आहे जोक करणं. काही नाही तर ही तर आली पाहिजे ना. नाही कीर्तन करता येत त्याचं भाग्य, पण निदान जोक तरी. तर त्यांनी माझेच 2-3 जोक कीर्तनात सांगितले. कोणी हसलं नाही. बरं तर त्याला पब्लिकचा राग यायला पाहिजे ना, तरी तो ताव माझ्यावर काढला. मला म्हणे तुझ्याच बोलणाऱ्या लोक हसतात, माझ्या का नाही हसत? मला नाही माहिती. म्हणलं तुझंच सांगितलं होतं मी. कला कौतुक करून घेण्याची इच्छा असते. म्हणून जे अशक्य कामं असतात, एव्हरेस्ट चढणं, अशक्य काम करणं, कशातही कौतुक असतं बरं का. तुम्ही असं समजू नका की ह्याच्यातच असतं. दारू पिणारा पण कौतुक करतो, माझ्या इतकी पिऊ शकत नाही. याचा अर्थ समजून घ्या. कौतुक कशाचंही. जेवताना लोक कॉम्पिटिशन लावतात, तू जास्त भाकरी खातो का मी. कौतुक म्हणजे जास्त खाल्ल्या तर काय भाकरीचं थोडंच बिघडणार आहे. याचं काय होईल कळत नाही. काय काय ठिकाणी हॉटेलमध्ये कॉम्पिटिशन लावले, एवढी जर थाळी अर्ध्या तासात संपवली तर तुम्हाला 1 लाख, नाही तर बुलट. मरतात माणसं खाण्याच्या. अशा कौतुक मी हे केलं, आणि जर कौतुक नाही मिळालं, पुढचा टप्पा नीट आहे का, कौतुक जर नाही मिळालं तीच माणसं द्वेषी होतात. जेवढे निंदा करणारी माणसं आहेत ना, त्यांचा स्वभाव बघा तुम्ही. का निंदा करतात? त्यांचं कोणी कौतुक करत नाही म्हणून निंदा करतात. निंदा कुणाची निंदा करायची? जो श्रीमंत माणूस आहे तो तर बघतच नाही कुणाकडे, त्याच्या कामामध्ये व्यस्त. म्हणजे मोकळी माणसं आहेत ना, विनाकारण कौतुक करून घेण्याची इच्छा करणारे, त्यांनी काय केलं पाहिजे? मूळ राग फार भांडणं होता त्याच्यावरून. त्यांनी जे केलं ते काय मी करू शकत नाही का? कर ना मग. याचं नाव कौतुक करण्याचा अभाव. मग ज्या वेळेस तुम्ही केस नीट करता, साडी घालता, मेकअप करता, कीर्तनकार नीट, त्याच्या पाठीमागे एकच आहे की मला चांगलं म्हणावं. याचा अर्थ कौतुक करावं. चांगले आहात का नाही देवाला माहिती. निदान दिसण्यापुरतं का होईना कौतुक करावं. जर नाही केलं तर समस्या आहे. विठ्ठल 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 इथून दुःखाला सुरुवात होते नाही केलं तर. माझं असं आहे महाराज, माझ्याकडे फार जास्त प्रमाणात मूर्ख माणसं आहेत. मला त्याचा त्रासच होत नाही, कारण मी काय शिकलो ते त्यांना कळत नाही. आणि कधीच माझ्या जवळची माणसं हे विचारत नाही की कीर्तन किती माणसं होती काय, त्याने घेणंच नाहीत.
करतात. झालं का फोन होला, मग चला आपण इकडे जाऊ. म्हणलं चल, ॲडजस्ट करतो मी. जर नाही ॲडजस्ट करता आलं मूर्खाला तर तुम्ही स्वतःला बुद्धिमान समजू नका. मी तुम्हाला बोलतोय. तक्रारीचा स्वर कोणाचा असतो? ज्याला ॲडजस्ट करता येत नाही. बुद्धिमान माणसं त्याला कळत नाही. पण त्याला कळत नाही हे तुला आज कळालं का? माणसं सहज बोलतात, त्याला किती सांगतो कळत नाही. अरे नाही कळत त्याला, सांगतोच कशाला? मराठी नाही कळली, त्याला कळत नाही ना, मग तू सांगतोस कशाला? मूर्ख कोण आहे? नाही कळलं अजून? त्याला कळत नाही हे जर तुला कळतंय तर मग तू का त्याला ज्ञानी होण्याचा प्रयत्न करतो? तीच माणसं दुखी जगामध्ये. दुसऱ्याला शहाणं करणाऱ्या माणसामध्येच तक्रार आहे ना, कळत नाही म्हणून. आणि जसं आहे तसं ठेवावर शिष्य होतात. जेवढे संत आहेत महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये प्रसिद्ध आहेत, यांनी काही ज्ञानेश्वरी लिहिली काय? जा तुझं कल्याण हो, झाली शिष्य. काही महावाक्य आहे? काही अर्थ भरलेलं आहे का? अडाण्यातला अडाणी माणूस सुद्धा जर चॅप्टर असेल तर तो साधू लवकर होतो. आळंदीला येऊन काही उपयोग होतो का? नाही. अडाण्यातला अडाणी माणूस नीट आहे का, लवकर साधू होतो. त्याला टेक्निक आलेली असते की लोकाला विरोधच करायचा नाही. जसं लोक म्हणतील यस, काही म्हणा, त्याला अडाणी माणूस आहे तो. म्हणून जेवढे अडाणी संत आहेत त्याचं कौतुक लोक आम्हाला सांगतात. आमच्याकडचा महाराज लय मोठा साधू आहेत. म्हणजे किती मोठा आहे? म्हणजे त्याला म्हणलं संस्कृत येतं का? नाही. अरे म्हणलं मग शिकलेलं नाही, त्याची काय गरज आहे? साधू होण्याकरता शिक्षणाची गरज नाही. हे भारताचा मेंदू आहे. कीर्तनकारांनी लक्षात ठेवा, हा भारताचा साधू होण्याकरता शिक्षणाची गरज नाही. मग गाथा लिहिलं कोणी? ज्ञानेश्वरी का लिहिली? म्हणजे 700 वर्ष झाले लोकांना हे कळत नाही की साधू शिकलेला असावा. हे सुद्धा कळत नाही, प्राथमिक कळत नाही तुम्ही. आणि कशाने? काय नाही, विहिरीला पाणी लागलं साधू आहे, आमक्याला मुलं झाले साधू आहेत, फॅक्टरी बंद पडली होती सुरू झाली, याला टाकता आली नाही म्हणून साधू झालाय हा. कौतुक. म्हणून जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं कौतुक करता त्याचं जाऊ द्या, तुम्हाला बेनिफिट जास्त होतो. काही काही कीर्तनकार आहेत आमचे, कीर्तनामध्ये भरपूर स्तुती करतात, तारखाच बंद पडत नाहीत. कौतुक मुद्दा विसरू नका. फक्त तुम्हाला कळावं म्हणून तुमच्या जवळचं सांगतोय. मग असं का होतं? स्वभाव आहे माणसाचं कौतुक करणं, स्वभाव आहे. कौतुक नाही केलं तर आवडत नाहीत लोकांना. कोणीतरी आता कौतुक कुणी करावं याला मर्यादा आहे. शब्द लक्षात ठेवा. कौतुक एखादा श्रीमंत माणूस आहे, लहान माणसाने कौतुक केलं तो भाळत नाही. तो मोठा माणूस आहे, कौतुक करा तुम्ही, भाळत नाही तो. त्याला पॉईंटच माहिती नसतात. एक जण माझ्याकडे आला, मला म्हणे तुमचं कीर्तन फार आवडतं. म्हटलं कळत नाही त्याला मी काय करू? तुम्हाला मराठी बरं काही कीर्तन आवडलं, कळलं का? ही मराठी. तुम्हाला सुद्धा कळत नाही का? मी म्हटलं तुला कळत नाही कीर्तन? ते म्हणजे आवडतं. आवडतं हा विषय वेगळा आहे हो. तुम्हाला हिरो आवडतात, हिरोईन आवडतात, कीर्तन आवडतं. तुमच्यात काय बदल झाला? आवडणं महत्वाचं नाही, कळणं महत्वाचं आहे. आणि कळण्यासाठीच ज्ञानेश्वर महाराज आहेत. विठ्ठल लोपले ज्ञान जमले